मराठवाड्यापुरतं तरी हैदराबाद गॅझेट लावावं ही जरांगेंची मागणी योग्य तुम्हाला वाटत नाही का? मग त्याच्यात काय झालंय की हैदराबाद गॅझेटियरचा रेफरन्स घ्या, पण हैदराबाद गॅझेटियर लावून जे सर्टिफिकेट देणार आहे ना, हे लोकांच्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीने ना हे अडचणीच आहे. मूळ काय आहे की त्यांची मागणी जी आहे की हैदराबाद गॅझेटियर कशासाठी लावायचंय, तर ही लोकसंख्या कुणबी होती म्हणून द्यायचंय. पण आता अडचण अशी आहे की शासन एखाद्या जातीचं डिक्लेरेशन देऊ शकत नाही की हा या जातीचा आहे, ते जातीचा आहे. तुम्हाला कायदा आणि रूल पाळूनच पुढे जावं लागेल. आणि तुम्हाला जर तो बदल करायचा असेल तर तो एका जातीपुरता करता येणार नाही, कारण त्या गॅझेटियर मध्ये सगळ्या जातीच्या नोंदी आहेत. ब्राह्मणांच्या आहेत, कुणब्याच्या आहेत, मारवाडी, गुजराती, मुस्लिम सगळ्यांचे आहेत. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जे वेगवेगळे निर्णय झालेले आहेत ते निर्णय आणि याची सुसंगता लावावं लागेल. मग एवढं करून शेवट हाती काय मिळणार आहे, तर एक कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मग प्रमाणपत्र मिळणं, त्याचा लाभ मिळणं आणि आरक्षण मिळणं हे 3 टप्पे वेगळे वेगळे आहेत. मग आपण असं का म्हणू नये की ज्याच्याकडे करेक्ट नोंद आहे, वंशावळ आहे, त्यांनी त्याच्याप्रमाणे घ्यावं. आणि ज्याला मिळत नाही त्याला आज रोजी एसईबीसी आहे, नाही एसईबीसी टिकलं तर उद्या ईडब्ल्यूएस आहे. पण लोक काय करतायत की आज सगळे लोक एकाच बसमध्ये बसायला निघतायत, परंतु ह्या विषयाचं गांभीर्य मराठा समाजातल्या धुरीण्यांना आजही नाही. आणि मग ते गांभीर्य अशा पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे की संसदेने एक पूर्वी न्यायमूर्ती रोहिणी नावाचं कमिशन नेमलेलं होतं, आणि या कमिशननी केंद्र सरकारमधल्या 27% ओबीसी आरक्षणाचे 4 तुकडे करण्याची शिफारस केल्याची माहिती आहे. आणि हा अहवाल राष्ट्रपतींकडे आहे. संसदेत त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर सरकारने अजून त्याच्यात स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण आता जसं एससीचं उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितले, त्याच धर्तीवर रोहिणी कमिशनच्या रेफरन्सनी जर उद्या भविष्यामध्ये या 27% तुकडे झाले तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 19% जे आता ओबीसी प्युअरली आरक्षण आहे, ज्याच्यामध्ये 400-450 जाती आहेत, त्याचं पण उपवर्गीकरण होईल. आणि जे जास्त लाभ घेणारे जाती आहेत त्यांना एका बॉक्समध्ये ठेवलं जाईल 5-6%च्या. मग उद्या कुणबी हा 5-6%च्या बॉक्समध्ये जाऊ शकतो. त्यामुळं आपल्या मराठा समाजाच्या सर्व लोकांना माझं आज पुन्हा आव्हान आहे की ह्याविषयी तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यशाळा घेतल्या पाहिजे. वेगवेगळ्या कॉलेजेस मधले असलेले कट ऑफ काय आहेत, सर्व्हिसमध्ये आलेल्या नोकरीचे कट ऑफ काय आहेत, आणि कुणबी झालेल्या माणसाला परत मराठा होता येत नाही, आणि ज्यांनी मराठा म्हणून व्हॅलिडिटी घेतली एससीबीसीची त्याला कुणबी होता येत नाही. ही सीमारेषा स्पष्ट नसल्यामुळं आज अनेकांनी परीक्षा दिली त्यांनी ईडब्ल्यूएस मधनं आणि नंतर प्रमाणपत्र काढले कुणबीचं, तर त्यांना नोकऱ्या मिळण्यामध्ये अडचणी झालेल्या आहेत. ह्या तांत्रिक बाजू कोणीच सांगायला तयार नाही. त्यामुळं मराठवाड्यापुरता जो गॅझेटियरचा विषय आहे तो त्यांनी मराठवाड्यापुरताच मर्यादित ठेवावा. त्याचं सुपर इम्पोजिशन कोल्हापूर गॅझेट आणि सातारा गॅझेट करून जर करण्याचा प्रयत्न झाला तर इथल्या पण सर्टिफिकेटला तो इश्यू होऊ शकतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.